हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅथचा प्रॅक्टिस सेट नंबर 18 जो आहे त्याचा अभ्यास करू आणि त्याचे प्रत्येक उदाहरणं जे आहेत ते आपण जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करू. तर पहिला प्रॉब्लेम आहे बघा, नेम द पेअर्स ऑफ अपोजिट रेज इन द फिगर. तो काय म्हणतो याच्यामध्ये की एक फिगर दिलेली आहेत बघा, ही आपल्याला फिगर दिलेली आहे आणि ह्या फिगरमधले जे अपोजिट रेज आहे, पेअर्स आहेत, जोड्या आहेत, त्याचे अपोजिट रेज आपल्याला द्यायचे आहेत. पण मग हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की रे कशाला म्हणतात, सेगमेंट कशाला म्हणतात किंवा लाईन कशाला म्हणतात. ठीक आहे, तर आपण बघूया. तर बघा, जनरली जेव्हा आपण अशी रेषा काढतो आणि दोन्ही बाजूंना आपण ॲरो करतो त्याला म्हणायचं लाईन. याचा अर्थ काय होतो की दोन्हीकडे ती एक्सटेंड होऊ शकते, वाढू शकते, त्याला आपण म्हणतो लाईन. ठीक आहे, त्याचप्रमाणे बघा, आता एक ही रेषा काढली आहे, तिच्या ठिकाणी दोन टिंब काढलेले आहेत आणि याचा अर्थ होतो की डेड एंड, म्हणजे दोघं बाजूला एंड्स आहेत, की ही जी आहे ही रेषा वाढू शकत नाही, याला आपण म्हणतो सेगमेंट. ठीक आहे, दोघी बाजूला एंड आहेत. नंतर रेमध्ये एका बाजूला एंड आहे आणि एका बाजूला ॲरो आहे, त्याला रे म्हणतो. रे एका बाजूला तुम्ही एक्सटेंड करू शकतात कुठपर्यंतही आणि इकडे मात्र तुम्ही एक्सटेंड करू शकत नाही, इकडे एंड आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे बघा, इथे एक पूर्ण आपण रे काढलेला आहे. रे म्हणण्यापेक्षा एक लाईन आहे आणि त्या लाईनमध्ये दोघं बाजूला आपण ॲरो केले आहे. मध्ये बघा ए पॉईंट आहे, इकडे बी आहे आणि सी आहेत. तर आता ए बी आणि ए सी हे काय आहेत, ए बी आणि ए सी हे अपोजिट रेज आहेत, हे लक्षात ठेवा. आणि अपोजिट रे हे एका सरळ रेषेमध्ये आहे, स्ट्रेट लाईनमध्ये आहे, लिनियर आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे, त्याला आपण म्हणतो अपोजिट रे. ठीक आहे, तर आता आपण ही डायग्राम काढून घेतली अगोदरच. तर बघा, हिच्यामध्ये नेम द पेअर्स ऑफ अपोजिट रेज म्हणतोय तो. तर कोणकोणत्या आहेत रेज? पी एम, हे बघा, हा पी ए पॉईंट आहे, हा इथे रे आहे पी आणि एम, हा एक रे झाला. ठीक आहे, पी आणि एम, आणि म्हणून आपण हा पी एम लिहिला आहे. ठीक आहे, नंतर रे पी एल, हा आणि हा, ही परत एक रे आहे बघा, पी आणि एल. ठीक आहे, पी एल. नंतर रे पी टी, रे पी टी, हे पी टी आलं, आणि रे पी एन, रे पी एन. ठीक आहे, समजलं. तर आपल्याला दोन अपोजिट रेजच्या पेअर्स आपल्याला द्यायच्या होत्या, त्या आपण इथे दिलेल्या आहे. आता बघा, सेकंड एक्झाम्पल त्यांनी विचारले आपल्याला की आर द रेज पी एम अँड पी टी अपोजिट रेज, गिव्ह द रिझन्स फॉर युअर ॲन्सर. आता तो काय म्हणतोय बघा की रेज पी एम आणि रेज पी टी, पी एम आणि पी टी ह्या अपोजिट रेज आहेत का, आणि त्याच्यासाठी जर असतील तर आपल्याला त्याला रिझन्स द्यायचे आहेत. तर ठीक आहे, तर आपण त्याचा ॲन्सर बघूया. रे पी एम अँड रे पी टी आर नॉट अपोजिट रेज. ठीक आहे, त्या अपोजिट नाही, कारण त्या एका रेषेत नाही आहे, बरोबर आहे. ही एक इकडे आणि हे एक इकडे, मग त्याच्यामुळे पी टी इकडे येते आणि पी एम इकडे येते, त्याच्यामुळे त्या अपोजिट रेज होऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी रिझन दिलं आहे बघा की अपोजिट रेज फॉर्म अ स्ट्रेट लाईन. तसं मी तुम्हाला इथे सांगितलं होतं बघा एक्झाम्पलवरती सांगताना की ह्या एका रेषेमध्ये, सरळ रेषेमध्ये असतील तेव्हाच त्या अपोजिट रेज होतात. ठीक आहे, म्हणून म्हणतो अपोजिट रेज फॉर्म अ स्ट्रेट लाईन अँड रे पी एम अँड रे पी टी डू नॉट फॉर्म अ स्ट्रेट लाईन. आपल्याला माहिती आहे की पी टी आणि पी एम हे स्ट्रेट लाईन एका रेषेत नाही, त्याच्यामुळे त्या अपोजिट रेज नाही. ठीक आहे, समजलं एवढं.
आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे सेट नंबर 19. कारण हा जो सेट नंबर 18 होता हा अतिशय छोटा होता. आता आपण बघूया सेट नंबर 19, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, ड्रॉ द पेअर्स ऑफ अँगल्स ॲज डिस्क्राईब्ड बिलो. इफ दॅट इज नॉट पॉसिबल सेव्ह हाय. तो म्हणतो आहे की आपल्याला पेअर्स ऑफ अँगल्स काढायचे आहेत आणि जे खालीलप्रमाणे जे आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला अँगल्स काढायचे आहेत. आणि जर ते शक्य नसले म्हणजे ते अँगल्स पेअर्स ऑफ अँगल्स ज्या जोड्यांचे अँगल्स आहेत ते आपण नाही काढू शकले तर का नाही काढू शकत आहे ते सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. आता तिच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे बघा. पहिला प्रश्न विचारला आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ॲडजसंट. आता बघा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पण विचारतो आहे आणि दुसरी अट टाकतो आहे की ॲडजसंट सुद्धा ते नको. काय? नॉट ॲडजसंट. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स हवेत परंतु ते ॲडजसंट नको आहे. ठीक आहे. तर आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय आणि ॲडजसंट अँगल्स म्हणजे काय. बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय की अशी अँगल्सची जोडी पेअर की ज्यांची बेरीज किंवा ॲडिशन ही 90 डिग्री येते. ठीक आहे. तो झाला कॉम्प्लिमेंटरी अँगल. आणि दुसरं म्हणजे ॲडजसंट. ॲडजसंट अँगल म्हणजे काय की ज्यांचा जो व्हर्टेक्स आहे तो कॉमन आहे आणि एक आर्म ही कॉमन आहे. जसं आपण एक्झाम्पल बघूया त्याचं. तर त्याच्यासाठी आपण एक डायग्रॅम काढून घेऊ. बघा इथे बघा हा एक अशा प्रकारचे मी एक हे काढला, एक हे काढली आणि एक त्याला नाव पण देऊया. हा सपोज ए म्हणूया. नंतर त्याला आपण याला एल म्हणूया, याला आपण एन म्हणूया आणि याला ए म्हणूया. आता बघा याच्यामध्ये आपल्याला ॲडजसंट अँगल्स बघायचे आहेत. तर ॲडजसंट अँगल कोणते आहेत आता बघा. एल ए एन अँगल बघा, एल ए एन, एल ए एन. लक्षात घ्या. आणि दुसरा अँगल आहे बघा अँगल एन ए एम, एन ए एम. लक्षात येते तुमच्या. बघा एल ए एन आणि दुसरा अँगल आहे एन ए एम. हे काय ॲडजसंट अँगल्स आहेत. ठीक आहे. तिच्यामध्ये बघा ए जो आहे हा आपला काय कॉमन व्हर्टेक्स आहे. हा कॉमन व्हर्टेक्स आहे. आपण इथे लिहून घेऊ कॉमन व्हर्टेक्स आहे. आणि बघा याच्यात ए एन ही जी दिसते ए एन ही काय कॉमन आर्म आहे. बघा कॉमन आर्म आहे. ठीक आहे. म्हणजे दोन ॲडजसंट अँगल्समध्ये दोन गोष्टी येतात. एक म्हणजे कॉमन व्हर्टेक्स आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक जो आहे ए एन हा कॉमन आर्म आहे. कॉमन म्हणजे दोघांना सामायिक, दोघांसाठी आहे. ठीक आहे. तर याला आपण म्हणतो ॲडजसंट. तर ठीक आहे. तर अशा रीतीनं आपल्याला आता हा जो क्वेश्चन आहे हा सॉल्व करायचा आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा. तर त्यांनी काय म्हटलं आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल हवं आहे आणि ते ॲडजसंटही नको. आता ॲडजसंट नको याचा अर्थ काय होतो की ते दोन अँगल्स आपल्याला वेगळ्या काढायचे आहेत. बरोबर आहे. आणि मेन क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे पेअर्स ऑफ अँगल्स. बरोबर आहे. बघा इथे दिलेलं आहे पेअर्स ऑफ अँगल्स आपल्याला काढायचे आहे. तर आपल्याला इथे दोन अँगल्स काढायचे आहेत की ज्या दोघा अँगल्सची बेरीज किंवा ॲडिशन काय होणार आहे ही 90 डिग्री. 90 डिग्री का? कारण कॉम्प्लिमेंटरी अँगल हे 90 डिग्रीचे असतात म्हणून. ठीक आहे. तर चला आपण अँगल काढू. पहिल्यांदा आपण ही एक रेषा अशी एक लाईन ड्रॉ करून घेतली. ठीक आहे. त्यानंतर त्याला आपण ॲरो काढला. आता इथे आपल्याला जनरली दोन अँगल्स काढायचे आहेत आणि दोन अँगल्सची जी ॲडिशन आहे ती आपल्याला किती हवी आहे 90 डिग्री हवी आहे. बरोबर आहे.
मग त्याला आपण काय करू, 2 अँगल्स काढू. तर एकाची जी हे आहे तो आपण इथे मोजून घेऊ. बघा आता हे प्रोट्रॅक्टर घेतलं मी, ठीक आहे. आता बघा इथे, आणि तो कितीचा घेऊ आपण, जनरली 40चा घेऊ. कितीचा घ्यायचा आहे आपल्याला, तो 40चा घ्यायचा आहे. तर आपण इथून काउंट करू, 10, 20, 30, 40. हा इथे जवळपास तो येतो आहे, ठीक आहे. हे 40 डिग्री झालं, ठीक आहे. आता याला आपण नाव पण देऊ शकतो. सपोज याला आपण A, B आणि N हे देऊ शकतो, ठीक आहे. आपण कशा रीतीनं काढला तुम्हाला माहिती आहे की इथे प्रोट्रॅक्टर जे होतं, इथे आपण ह्या दिशेने इकडे काढतो, ही रेषा इकडे आहे, म्हणून ह्या रेषेच्या शेवटी आपल्याला हे प्रोट्रॅक्टर हे असं ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि इकडनं आपल्याला काउंट करायचं आहे, ओके. त्याचप्रमाणे आता आपल्याला दुसरा अँगल काढायचा आहे. तिथे सुद्धा आपल्याला आता आपण पहिला जो अँगल काढलेला आहे तो कितीचा आहे, 40चा आहे, बरोबर आहे. तर आपल्याला आता कितीचा काढावा लागणार आहे, तो 50 डिग्रीचा. कारण 50 + 40 = 90, कारण आपल्याला कॉम्प्लिमेंटरी हवा आहे. मग परत आपण इथे प्रोट्रॅक्टर ठेवूया आणि इथून काउंट करू, 10, 20, 30, 40, 50. थोडा वरती गेला, ठीक आहे, काही हरकत नाही. तर आपण अशा रीतीनं काढली आणि इथे हा अँगल झाला 50 डिग्री. आता आपण याला नाव देऊ P, Q आणि हा झाला R. तर बघा आता हे आपले जे आपण काढलेले आहेत, हे एक प्रकारे हा 40चा अँगल आहे, हा 50चा अँगल आहे, आणि हे दोघं काय झाले आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची पेअर झाली आहे, आणि ते ॲडजसंट नाही आहे. कळलं? मला असं वाटतं याच्यात काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता, परंतु हे अशा रीतीने आपल्याला ड्रॉ करायचे आहेत, ठीक आहे. हे दोघं अँगल्स हे ॲडजसंट नाही, तरीही कॉम्प्लिमेंटरी आहेत, ओके. आता तिच्यातलाच बघा क्वेश्चन 1मधला जो सेकंड पार्ट आहे तो काय म्हणतो आहे की अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. तर बघा आपल्याला काय करायचं आहे की अँगल्स इन अ लिनियर पेअर हे महत्त्वाची शब्द आहे बघा या क्वेश्चनमध्ये. आणि दुसरा आहे की नॉट सप्लिमेंटरी. आता आपल्याला माहिती आहे की सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, की असा अँगल की ज्यामध्ये 2 अँगल्स मेझर ऑफ 2 अँगल्स इज 180 डिग्री, ठीक आहे. किती आहे, 180 डिग्री. आणि तिच्यामध्ये तो दुसरा प्रश्न हे सांगतोय आपल्याला की अँगल्स कसे आहेत, लिनियर पेअर आहेत, आणि ते कसे आहेत, ते कसे नको आहेत, तर त्यांना ते नॉट सप्लिमेंटरी नको आहेत. तर त्या अगोदर आता हे आपण हा सॉल्व करण्याच्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की लिनियर पेअर म्हणजे काय, अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे काय, तर हे आपल्याला कळलं पाहिजे, ठीक आहे. तर आपण एक छोटीशी डायग्राम इथे वरती काढून घेऊ. ही बघा ही अशी रेषा काढली आणि त्याचप्रमाणे इथे आपण याला नाव देऊ A, O, C आणि हा B. आता बघा लिनियर पेअर म्हणजे काय, सरळ रेषेचं. तर लक्षात ठेवायचं की सरळ रेषा आहे ही AOB. इथे मग हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे, बरोबर आहे. हा पूर्ण अँगल असं आपण जर म्हटलं तर हा काय होतोय, लिनियर
अँगल म्हणजे 180 डिग्रीचा होतो आहे. बघा हा काय होतो आहे 180 डिग्रीचा होतो आहे. सरळ रेषेचा कोन कितीचा असतो 180 डिग्रीचा असतो. सप्लिमेंटरी अँगल पण कितीचा असतो 180 डिग्रीचा आहे. तर तो काय म्हणतो आहे आपल्याला की आपल्याला अँगल्स असे लिनियर पेअरमध्ये काढायचे आहेत की जे विच आर नॉट सप्लिमेंटरी. तर मग आपण काढू शकतो का असे अँगल्स पेअर्स? निश्चित नाही. बरोबर आहे, कारण सप्लिमेंटरी अँगल हा 180 डिग्रीचा आहे आणि लिनियर पेअरसुद्धा कसे आहेत 180 डिग्रीमध्ये येतात. मग त्याच्यामुळे ते शक्यच होऊ शकत नाही. म्हणून आपण त्याचं उत्तर आहे की नॉट पॉसिबल. ठीक आहे, म्हणून आपण त्याचं एक ॲन्सर देऊया की नॉट पॉसिबल. नॉट पॉसिबल. आता बघा त्याच्या मागचं आपल्याला रिझनही द्यावं लागेल ना. रिझन काय येणार? द अँगल्स in a linear pair are always supplementary angles. कळलं? कारण आपण असे अँगल्स इन अ लिनियर पेअर अँगल्स कसे की जे लिनियर पेअरमध्ये आहेत पण ते सप्लिमेंटरी नको आहे, तर ते शक्यच होणार नाही. कारण सप्लिमेंटरी 180चा आहे आणि लिनियर पण 180चा आहे. म्हणून आपण म्हटलं द अँगल्स इन अ लिनियर पेअर आर ऑलवेज सप्लिमेंटरी अँगल्स. ठीक आहे. आता बघा तिच्यातला थर्ड प्रॉब्लेम आहे आपल्याला विचारलेला. सप्लिमेंटरी अँगल्स विच आर नॉट सप्लिमेंटरी अँगल्स बघा आणि विच आर नॉट इन लिनियर पेअर. म्हणजे आपल्याला असे अँगल्स लिनियर पेअरचे हे काढायचे की जे सप्लिमेंटरी आहे पण ते लिनियर पेअर नाही आहेत, म्हणजे एका ठिकाणी एका रेषेमध्ये नाही आहेत. याचा अर्थ काय होतो की आपल्याला वेगळे 2 अँगल्स काढायचे आहेत की ज्यांची दोघांची त्या दोघा अँगलची बेरीज किती येणार, ॲडिशन किती येणार 180 डिग्री येणार. ठीक आहे. तर चला आपण अँगल्स दोघं जे अँगल्स आहेत ते काढूया. ते कसे काढायचे आपण बघा. एक मी स्ट्रेट लाईन जी आहे ती काढून घेतो. इथे हा एंड पॉईंट आला आणि इकडे ॲरो आला. आणि आपल्याला किती दोघं अँगल कितीचे काढायचे आहेत 180. तर आपल्या दोन्ही अँगल्सला डिव्हाइड करायचं आहे 180मध्ये. तर मी काय करतो आता इकडनं इकडे जागा राहणार नाही म्हणून मी हे प्रोटेक्टर इकडे ठेवतो आहे याप्रमाणे आणि इकडनं काउंट करतो. मला पहिला कितीचा घ्यायचा आहे 180चा घ्यायचा आहे. ठीक आहे. कितीचा तर 180चा. तर आपण इकडनं सुरुवात करायची 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. तर हा 80 जो आहे तो मी ह्या दिशेनं असा एक काढून घेतो. आणि त्याला नाव आपण देऊन टाकू ए बी आणि हा आहे सी. ठीक आहे. आणि हा अँगल कितीचा घेतला आपण, हा घेतला 80 डिग्रीचा. आपण काउंट करून प्रोटेक्टरने काढून घेतला 80 डिग्री. ठीक आहे. मग सप्लिमेंटरी अँगलचा हा पहिला अँगल झाला. आता आपण दुसरा अँगल काढू, तोही याचप्रमाणे काढू.
आता 80 डिग्रीचा काढला आहे, मग आता कितीचा लागेल आपल्याला? आता लागेल आपल्याला 100 डिग्रीचा. ठीक आहे, तर आपण इथे ठेवूया आणि इथून काउंट करूया. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 100. ओके, आता हा थोडा वरती आला तर काही अडचण नाही. तर आपण त्याला या रीतीनं, ह्या रेषेनं काढून घेऊया. आणि आपण एक्स, वाय आणि झेड असे नाव देऊया. ठीक आहे, आणि हा किती डिग्रीचा झाला? हा 100 डिग्रीचा झाला. आता बघा, हा एक अँगल आणि हा एक अँगल, दोन काढले आपण हे, आणि दोघांची बेरीज किती होती बघा? 80 डिग्री प्लस 100 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. कळलं? म्हणजे आपलं हे आन्सर झालं. त्यांना काय हवं होतं की सप्लिमेंटरी अँगल्स विच आर नॉट इन लिनियर पेअर. कारण आपण बघितलं होतं हे वरती, आपण लिनियर पेअरचं एक्झाम्पल इथे बघितलं होतं, तर इथे हे शक्य नव्हतं अशा रीतीने काढणं. म्हणून आपण काय केलं की आपण दोन वेगवेगळे अँगल्स घेतले आणि एक 80 डिग्रीचा घेतला, एक 100चा घेतला. आता याच्यामध्ये तुम्ही जनरली इथे हा 100चा घेऊ 60चा घेऊ शकता, हा 120चा घेऊ शकता, किंवा हा 120चा घेऊ शकता, हा 60चा घेऊ शकता. हे आपल्यावरती आहे. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रॉब्लेम आहे, ॲडजसंट अँगल्स विच आर नॉट इन अ लिनियर पेअर. आपल्याला ॲडजसंट अँगल्स काढायचे आहे की जे नाही, म्हणजे काय, नॉट, हा महत्त्वाचा शब्द आहे बघा, याच्या खाली अंडरलाईन आपण करून घेऊया. नॉट इन अ लिनियर पेअर, लिनियर पेअरमध्ये नाही आहे. लिनियर पेअर कितीची असते? आणि 180 डिग्रीचं असतं, बरोबर आहे. लिनियर पेअर कितीचा अँगल असतो? 180चा असतो, कारण सरळ रेषेचा असतो. म्हणून आपल्याला ॲडजसंट अँगल सांगितलं आहे, परंतु ते लिनियर पेअरमध्ये नाही आहे. तर ठीक आहे, आपण त्याच्यासाठी एक डायग्राम काढून घेऊया. चला आपण एक डायग्राम काढू. ठीक आहे, तर आपण त्याला नावही देऊन टाकूया, PQ R आणि हा S. ठीक आहे, हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे. आता बघा, ही डायग्राम आपण एक टेंटेटिव्ह कोणताही अँगलनं काढले तरी चालते. तर आता हे आपल्याला ॲडजसंट अँगल आपण काढला आहे बघा. PQR हा एक ॲडजसंट अँगल झाला, RQS हा एक अँगल झाला. ठीक आहे, आता ह्या डायग्राममध्ये बघा, हा जो Q आहे, Q इज अ कॉमन व्हर्टेक्स, बरोबर आहे. अँड QR, हे बघा, QR जी आहे इज अ कॉमन आर्म, बरोबर आहे ना. कारण हे काय झाली, कॉमन आर्म आहे. आणि ॲडजसंट अँगलमध्ये आपल्याला माहिती आहे की तिची डिफिनेशन काय आहे की एक कॉमन व्हर्टेक्स असतो हा Q, आणि एक कॉमन आर्म असते बघा, हा QR. ठीक आहे, मग आपण ते लिहिलं. पण बट आपण म्हणूया, बट नॉट इन अ लिनियर पेअर लिनियर पेअर नाही आहे का?
बिकॉज PQ and QS are not straight line. PQ and QS are not straight line. कारण आपल्याला माहिती आहे की लिनियर पेअर जर म्हटलं तर ते काय तर स्ट्रेट लाईन येते. मग आता PQ आणि QS हे एका रेषेत आहे का? नाही आहे. म्हणजे आपल्याला जे उत्तर हवं होतं ते आपण दिलं की बाबा हे लिनियर पेअर नाही आहे आणि त्यांना ॲडजस्टंट अँगल हवा होता, तोही आपण ॲडजस्टंट अँगल काढला आहे. ठीक आहे. बघा याच्यामध्ये गोंधळून न जाता आपल्याला एक एक शब्दाचा अर्थ काढून आपल्याला तो काढायचा आहे. कारण ह्या क्वेश्चनमध्ये बघा ॲडजस्टंट अँगल हा महत्त्वाचा पहिला पॉईंट होता आणि दुसरा होता की लिनियर पेअर दॅट आर नॉट इन अ लिनियर पेअर. लिनियर पेअर कशी ती नको आहे, नॉट, बरोबर आहे. म्हणून आपण अगोदर ॲडजस्टंट अँगल काढला आणि त्याच्यामध्ये आपण मग रिझन दिलं की PQ आणि QS ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या स्ट्रेट लाईन नाही आहेत आणि त्याच्यामुळे ते लिनियर पेअर नाही. ठीक आहे. आता बघा मुलांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे. त्यांनी विचारले आपल्याला अँगल्स विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी. बघा तो काय म्हणतोय, नायदर म्हणजे नाही, कॉम्प्लिमेंटरीही नाही, नॉर ॲडजसंट. म्हणजे तो कॉम्प्लिमेंटरीही नाही आणि ॲडजसंट पण नको, दोघं कंडिशन्स नको असणारे अँगल्स त्यांना हवेत. ठीक आहे. मग आता कसं काढणार आपण हे, तर आपल्याला असे अँगल घ्यायचे. तर कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे कितीचा असतो, हा 90 डिग्रीचा आहे. लक्ष द्या, 90 डिग्रीचा आहे. कॉम्प्लिमेंटरी हा 90 डिग्रीचा आहे. तर आपल्याला दोन अँगल्स असे काढायचे की त्यांची बेरीज, त्यांची ॲडिशन किंवा प्रोडक्ट हे 90 डिग्री नको. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे ते ॲडजसंट नको. ॲडजसंट म्हणजे काय, कॉमन व्हर्टेक्सही नको आणि कॉमन त्यांच्यात एक आर्मही नको, बरोबर आहे. मग चला आपण आता काढूया. आता बघा याच्यात मी अशी एक लाईन ड्रॉ करतो. आता जनरली आपल्याला याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी नको आहे, त्यासाठी आपण असे अँगल्सची पेअर्स घ्यायची की दोघांची बेरीज ही 90 येणार नाही. आता बघा मी इथे हा एक रे काढला आहे आणि इकडे ॲरो आहे. तर ॲरोवर प्रोटेक्टरचं जे हा सेंटर असतो हा कधीही ठेवायचा नाही, तो इथे ठेवायचा असतो, हे लक्षात घ्यायचं. ह्या रेषेवर येईल ह्या अशा रीतीनं तो घ्यायचा असतो. बघा आपण हा घेतला इथे आणि जनरली आपण कितीचा घ्यायचा, कितीही घेऊ शकतो की ज्याची बेरीज फक्त हे नको. तर आपण इथे फॉर एक्झाम्पल 60 डिग्री घेऊया. ठीक आहे. मग इथून हा 0 झाला, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि हा 80. इथे आला हा 80. आपण त्याला थोडासा ह्या इच्छेने करून घेऊ. बघा त्याला आपण 60 डिग्री नाव देऊया. हा बघा हा आहे P, हा आहे Q आणि हा आहे R. ठीक आहे. आता एक दुसरी रेषा आपण काढू घेऊया.
आता इथे आपण 40चा घेऊया, त्याच्यात काही अडचण नाही. मग हा 10, 20, 30, 40. आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण काय करू, जोडूया, कनेक्ट करूया. ठीक आहे. आता हा कितीचा झाला आपला, हा आपण 40चा काढला. आता बघा, यालाही आपण नाव देऊया A, B आणि हा C. ठीक आहे. तर बघा 60 + 40 किती होतात, 70, 80, 90, 100. म्हणजे हा आपला कॉम्प्लिमेंटरी ही अँगल नाही झाले बघा जोडी, आणि हे ॲडजसंटही नाही. बरोबर आहे. अशा रीतीने हे सॉल्व करायचं आहे. तर बघा शेवटचा प्रश्न आहे, अँगल्स इन लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता बघा तो काय म्हणतोय, लिनियर पेअरसुद्धा आणि कॉम्प्लिमेंटरीसुद्धा. हे बघा महत्त्वाचे शब्द आहेत, लिनियर पेअर आणि कॉम्प्लिमेंटरी. तर हे आता फिट होणारच नाही, कारण लिनियर पेअर कितीचा असतो, तो सरळ रेषीय कोन आहे किंवा स्ट्रेट अँगल आहे, तो 180 डिग्रीचा असतो. आणि कॉम्प्लिमेंटरी कितीचा असतो, हा 90 डिग्रीचा असतो. तर मग हे निघतील का, असे आपल्याला ड्रॉ करता येतील का, नाही, नॉट पॉसिबल. म्हणून आपण त्याचं ॲन्सर लिहून घेऊया की नॉट पॉसिबल. आता आपण त्याचं रिझनही देऊया, बिकॉज कॉम्प्लिमेंटरी अँगल is always of 90 degree. And linear pair of angles are always of straight line. That is 180 डिग्री. बरोबर आहे, कारण कॉम्प्लिमेंटरी अँगल हा 90चा आहे आणि लिनियर पेअर हा 180चा आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते ड्रॉ करता येणार नाही. मुलांना मला असं वाटतं हे जे आपण एवढे एक्झाम्पल्स घेतले हे तुम्हाला कळले असावे. ठीक आहे, ओके. आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की विचारा. थँक्यू.